जय महाराष्ट्र मित्रांनो, आज मी करणार आहे 12 घंटे ब्लिंकिटमध्ये काम आणि बघणार आहे की अमरावतीमध्ये ब्लिंकिटमध्ये 12 घंटे काम करून एक ब्लिंकिट ड्रायव्हर किती पैसे कमवतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बाई घरून तर निघत आहे, पण माहीत नाही की आजचा दिवस माझा कसा जाणार आहे. कारण 12 तास ड्युटी करणं खूप कठीण गोष्ट आहे. विचार करायला इझी आहे, पण खरंच कठीण आहे. आणि माझ्याकडे एकच मोबाईल आहे, त्यामुळे कॅमेऱ्याची थोडीशी क्वालिटी खराब येणार. तर मी चाललो आहे आता आपल्या स्टोअरवर दस्तूरनगरच्या. तुम्ही बघू शकता, हे आहे आपलं डीमार्ट आणि हा आहे आपला तापडिया मॉल. याच्याकडून मी चाललो आहे सकाळी सकाळी स्टोअरवर कोणी नसते, त्यामुळे ऑर्डर मिळण्याची चान्सेस जास्त असते. त्यामुळे आलो आहे मी आता स्टोअरवर. आता बघूया ऑर्डर किती वेळात येते. हा आहे आपला स्टोअरवर आल्यावर सगळ्यात वेळा स्कॅन करावं लागते, तेव्हाच आपल्याला ऑर्डर मिळते, त्याशिवाय ऑर्डर मिळत नाही. आणि चला आपण वेट करू आता ऑर्डर किती वेळात मिळते. हाय माझा मित्र, आता वाजले 7 आणि बघूया पहिला ऑर्डर आपल्याला कधी मिळते. हाय तर मग हाय. अशा आम्ही बसलेलो आहे. माझ्या मित्रानं पहिले स्विगीमध्ये पण अमरावतीमध्ये काम केलेलं आहे, तर त्याला आपण त्याचा एक्सपिरियन्स विचारूया. हा, स्विगीमध्ये कसं होतं? स्विगीमध्ये पण पैसे होते, पण टायमाच्या हिशोबाने पैसे नव्हते त्यामध्ये. म्हणजे की आपण 12-11 तासही काम केलं तरी शेवटी 650-700 घातले. ब्लिंकिटमध्ये काम करताय तर किती पैसे कमवतो, समजा किती तास करतो? लिंकिडमध्ये मी 11, 11:30, 12 तास करतो आणि त्यामध्ये 900-950 होऊन जाते. तर बघूया, आज तुम्ही 12 तास करणार आहे, पाहूया आपण किती कमवतो. ही आपण 12 तासाची गिग बुक करणार आहे. त्यामध्ये आपण 12 तारीख निवडली आहे. त्यामध्ये आपण 7 ते रात्रीचे 7 वाजले सगळे गिग पूर्णपणे बुक केलेले आहे. अर्ध्या घंट्यानंतर पहिला ऑर्डर लागला आहे, थोडी 700 मीटरचा आहे. पाहू किती पैसे कमवतो. आता मी ऑर्डर घ्यायला चाललो आहे. बघूया हा ऑर्डर हा किती वेळात देते. दे भाई लवकर ऑर्डर द्या. हा पहिला ऑर्डर. पहिला ऑर्डर डिलिव्हर केला आहे आणि मला मिळाले त्याचे 12 रुपये. भाई 750चे 12 चांगला आहे. पहिली ऑर्डर डिलिव्हर केलेली आहे आणि मी याच्यामध्ये किती पैसे कमावले हे तुम्हाला साईडला दिसून जाईल. कारण माझ्याकडे एकच मोबाईल आहे, तर थोडा ॲडजस्ट करा. ऑर्डर डिलिव्हर केल्यावर परत स्टोअरमध्ये जावं लागते आणि परत स्कॅन करावं लागते, तेव्हाच आपल्याला नेक्स्ट ऑर्डर लागत असते. त्यामुळे मी परत स्टोअरमध्ये चाललो आहे आणि स्कॅनसुद्धा करतो आहे. तर मित्रांनो, आता मी फटाफट ऑर्डर डिलिव्हर करतो, कारण मला कमाईसुद्धा करायची आहे. त्यामुळे मी प्रत्येक ऑर्डर मारणार आणि त्या ऑर्डरवर किती पैसे कमाव झालो हे तुम्हाला साईडने स्क्रीनशॉटमध्ये दिसून जाणार. कारण जर असाच व्हिडिओ मी बनवत राहिलो तो खूप मोठा व्हिडिओ बनवून जाईल. तर चला कमाई करूया. भाई, हे सर्वात जास्त जीवावर येते जेव्हा कस्टमर फोन नाही उचलत ना, भल्या भोकावर येते. इतक्या वेळचा उपाय पण कस्टमर फोन नाही उचलू राहिला. थँक्यू. भाई, ऑर्डर होता दुसऱ्या बिल्डिंगचा, मी आलो दुसऱ्या बिल्डिंगमध्ये. कन्फ्युजन भाई. इकडे आहे वाटते बिल्डिंग, ते सेकंड फ्लोअरवर जायचं आहे. थँक्यू. एक ऑर्डर काफी भारी लागला, त्यामुळे आटाची बॅग होती. आता हे न्यायला लागेल भाई. एवढ्या चांगलं होतं की कस्टमर खाली चाललं, त्यामुळे मी त्यांना खालीच बॅग उतरवून त्यांचं सामान त्यांना देऊन दिलं. परत स्टोअरवर चाललो आहे आणि स्कॅनसुद्धा करणार आहे. आलो आहे मी परत स्टोअरमध्ये आणि मला थोडंसं लागलं, पण जाऊ द्या, आपल्याला कमाई तगडी करायची आहे, त्यामुळे चला कमाई करूया. आणखी ऑर्डर आपल्याला लागलेला आहे, हा ऑर्डरसुद्धा पोहोचून येऊया आपण. डॉग आहे म्हणते ना, डॉग आहे ना. भाई अंदर होता कुत्रा. तर मित्रांनो, हा ऑर्डर होता भिंतीकडे जवळचा आणि मी यावर किती कमावले हे तुम्ही साईडला बघू शकता. चला नेक्स्ट ऑर्डर मागूया. तो आल्यास एक आणखी ऑर्डर लागला. चला हा पण ऑर्डर आपण लवकरात लवकर पोहोचवूया. ऑर्डर द्यायची मला खूप जास्त मजा आली, कारण मी मॅडमला आवाज देत होतो, पण मॅडमनं काही रिस्पॉन्स दिला नाही भाई. मॅम ऑर्डर. मॅम मॅम ब्लिंकिट. एवढ्या चांगल्या
आहे की 200 मीटरचे तो 12 रुपये तरी घेते. स्विगीत खाला 8 रुपयाचा उचलून देते. सगळ्यात जास्त प्रॉब्लेम जाते भाई स्टोअरवर, कारण पिकरने ऑर्डर काढलेला असते पण भाई ऑर्डर कोणी देतच नाही. तिने काय बघतो त्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त वेळ चालला जातो. हा 4. चल भाई एक आणखी ऑर्डर लागलेला आहे आपल्याला आणि हा ऑर्डर आपण पोहोचून येऊया. रस्ता बंद आहे म्हणून लपून छपून यावं लागते. थँक्यू. दस्तूनगरचा रस्ता बंद आहे त्यामुळे मला स्पायडरमॅन बनावे लागले. ही माझी मजबुरी आहे. म्हणून मला लागली आहे भूक आणि मी बनवला आहे वडा सांबार आणि वडा सांबार खाऊन थोडंसं पोटाला आधार मिळेल. तर भाई वडा सांबार आलेला आहे, बघा कसा दिसते आहे की नाही. छान भाई. ब्लिंकेटवाल्याची लाईफ अशीच आहे भाई, जे मिळालं ते खा लागते भाई. हे बघा पाण्याची बॉटल ऑर्डर केली आहे भाई, ते सुद्धा मला HOPM द्यावे लागले. पण चला मुलं चांगले होते म्हणून त्यांना देऊन दिली, कारण तिथे फंक्शन होता. आता फटाफट ऑर्डर मारत आहे. तर हा एक आणखी ऑर्डर आपल्याला मिळाला आहे, हा सुद्धा मी द्यायला आलो आहे. इथं तर एक वेगळीच मजा घडली भाई. इथं आलो मी ऑर्डर द्यायला आणि बिचारे घरीच नव्हते. लय फोन लावले पण फोनच नाही उचलले त्यांनी. मग नंतर अचानक फोन उचलला. मित्रांनो मला आता काम करून 4.5 घंटे झालेले आहे आणि मी कमीत कमी 279 रुपये कमावले आहे. हे तुम्हाला साईडनं दिसून जाईल. आणि आता आपल्या घरात जवळचा ऑर्डर लागला तर म्हटलं चला पेट पूजा करून घेऊ, कारण आपल्याला पूर्ण 12 तास काढायचे आहे. आणि अगर तुम्ही व्हिडिओपर्यंत आतामध्ये थांबले असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच व्हिडिओ तुम्हाला नेहमी भेटत राहणार. आणि घरी येऊन मी थोडीशी मारली शायनिंग, कारण माझ्याकडे होते फक्त 15 मिनिट. मग आईने दिलं मला जेवण वाढवून. जेवणामध्ये होते जातीचा मसाले भात, बेसन आणि पोळ्या. हे खाऊन मी निघालो आता आपल्या रस्त्याने. 15 मिनिटाचा ब्रेक झाला, आता निघूया. तो येताच बघतो तर भाई खूप मोठी गर्दी झालेली होती आणि मी सुद्धा एक ऑर्डर घेऊन चाललेलो होतो. थँक्यू. समजून जायला अमरावतीमध्ये हिवाळा चालू आहे की उन्हाळा. ऊन पा केवढी भयानक आहे, म्हणून मी आता डिलिव्हरी करतो, कारण ऊन खूप जास्त आहे. मोबाईल पकडणं आणि शूट करणं होऊ नाही राहिलं, त्यामुळे मी डिलिव्हर करतो आणि संध्याकाळ झाल्यास परत ब्लॉगिंग सुरू करतो. तर मिळूया संध्याकाळी. त्यामुळे सोसायटीमध्ये जेव्हा आम्ही जात असतो तर तिथे आम्हाला एंट्री करावी लागते. एंट्री केली आणि मी गेलो सोसायटीमध्ये ऑर्डर द्यायला. मग इथली मी मजा खतरनाक होती. पोट्टा राहते फॉरेनमध्ये आणि त्याने आपल्या आईबाबासाठी ऑर्डर बोलावली होती. मी इतके कॉल लावले पण बंदा कॉलच नव्हता उचलत. नंतरची मजा तुम्ही स्वतः पहा. गिफ्ट से जाएगा तेरा भाई. चला नाही का दे, चलो 6th फ्लोअर जायचं आहे. काही कस्टमरने ऑर्डर केला, कस्टमर घरी. कस्टमर चांगलं होतं, त्यांच्या पोरानं ऑर्डर केला होता म्हणून त्यांनी फोन नाही उचलला होता. थँक्यू म्हणाले बिचारा. म्हणून मला ब्लिंकिट आवडते. आपण कुठेही असलो आपल्याला फॅमिलीला मस्त राशन पुरवू शकतो. चला नेक्स्ट ऑर्डर मागू. मित्रांनो आपल्या चॅलेंजचे 7 तास कंप्लीट झाले आहे, त्यामध्ये मी 418 रुपये कमावले आहे. ते तुम्हाला साईडने स्क्रीनशॉट दिसत जाणार. आणखी आपल्याकडे 5 तास आहे. पाहूया 12 तासमध्ये ब्लिंकिटमध्ये अखेर किती कमावू शकते एक व्यक्ती जो अमरावतीमध्ये काम करत असेल. नंतर मी बॅक टू बॅक ऑर्डर मारले भाई. पाहिजे असते ना तर खूप जीवन येते भाई. चाललं काय करता, चालावं लागते. पहिला ऑर्डर पोहोचून दिला मी ना, त्यांनी म्हटलं थँक्यू. आणि नंतर दुसरा ऑर्डरसुद्धा पोहोचून दिला. ऊन खूप जास्त आहे, आता उसाचा रस पिऊ. उन्हीचा झपाटा असा होता की मला उसाचा रस प्यायलाच यावे लागले. आणि उसाचा रस खूप छान होता आणि मी ते सुजत पेलो. हे बघाय तुम्हाला चिडू झालो कसं वाटला. त्यामुळे 8 तास झालेले आहे आणि 8 तासमध्ये मी किती कमावले हे तुम्हाला साईडला दिसतच असेल. तर आता आपल्याकडे 4 तास आहे. 4 तासमध्ये पाहू पेमेंट वाढते की काय होते. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा, तुम्हाला माहिती पडेल की ब्लिंकिटमध्ये एका दिवसात व्यक्ती किती कमाई करू शकतो जर तो 12 तास काम करत असेल. हां धन्यवाद. तर काही खूप जास्त 9.5 घंटे झाले आणि फक्त 656ची आवडते. लय टफ काम आहे, इझी नाही आहे. एक छोटंसं ऑर्डर होतं, त्या एका मॅडमचं होतं म्हणून मी त्याचं काही शूट करू शकलो नाही. परत आलो स्टोअरवर तर बघितली तर भाई खूप जास्त गर्दी वाढलेली होती, म्हणजे भयानक. संध्याकाळचे 5:30 झाले आणि आपला तास कंप्लीट व्हायला 1 तास बाकी. बघू आता काय.
लागला हा ऑर्डर 5.5 किलोमीटर. चल भाई, कस्टमरने ॲड्रेस चुकीचा टाकला होता. भावांनो, जिथे तर लेडीज ऑर्डर घ्यायला येत होती तिथे मी शूट केलेलं नाही, कारण त्यांची प्रायव्हसी आहे आणि मला सुद्धा हे चांगलं वाटत नाही. परत चाललो मी स्टोअरवर. स्कॅन केल्याशिवाय दुसरं ऑर्डर आपल्याला मिळत नाही आणि हे चाललो मी फेशनबुलाकडनं आपल्या स्टोअरकडे. चलो भाई, आता फक्त 1 घंटा झाला आहे. अंदाज पण होऊ झाला, थकल्यावाले वाटू राहिलं. बहुत कमी ऑर्डर आहे हा आज आणि बहुत थकलो पण. 1 घंटा बाकी आहे. तकलीफचं काम आहे सहाला. लोकांना वाटतं पण इझी आहे, काय इझी किसी नाही. एक बार लाव हवी तिथे तब पता चलेगा नाला. आपले 1 घंटा राहिले, मग तुम्हाला घरी जाऊन आपल्या ऑर्डरमध्ये आज किती आयटम ते आपण नाही दाखवूया. चलो भाई, जास्त झाली आहे. कॅश ऑन डिलिव्हरी होती, देऊन दिली. ही आपली बाईक. कॅमेरा नाही आहे म्हणून प्रॉब्लेम झाला, पण घेऊ. तुम्ही सपोर्ट केला तर एक दिवशी. चला स्टोअरवर जाऊ. अर्धा तास आहे, बघू अर्धा तासात किती होते. पार्ट टाईमवाल्याची गर्दी पण केवढी आहे स्टोअरवर. हो, भयानक. चलो भाई, ये लास्ट ऑर्डर आहे. पाहू आता. ह्या लॉस्ट ऑर्डर डिलिव्हर करताना सुद्धा मी व्हिडिओ काढू शकलो नाही, कारण एक ताई होती त्यामुळे मी तो व्हिडिओ काढला नाही. आता मी चाललो आहे घरी आणि घरी जाऊन सांगतो तुम्हाला की आज मी दिवसभर जो 12 तासाचा चॅलेंज घेतला होता की अमरावतीमध्ये एक ब्लिंकिट ड्रायव्हर किती पैसे कमावू शकतो, त्याचा पूर्ण चिट्टा सांगेल. तर भाई, आताच मी घरी आलो, फ्रेश पण नाही झालो. मला वाटलं सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती देऊन द्यावं. तर भाई, आज मी सकाळी 7 वाजता गेलो होतो ब्लिंकिटवर आणि आता वाजले रात्रीचे 7 आणि मी केलं 12 घंटे ब्लिंकिटमध्ये, ते पण अमरावतीमध्ये काम. तर तुम्हाला वाटत असेल की ब्लिंकिटवाला 1000-2000 रुपये रोज कमावत असेल, पण तसं नाही आहे भाऊ. आज मी 12 घंटे काम केलं, माझे अंग पाय खूप दुखू झाले. मी कमावले 690 रुपये आणि त्यामध्ये 180चा इन्सेंटिव्ह होता. म्हणजे भाई काहीच 72 रुपये घंट्यानं काम केलेलं आहे आज. तर भाई अशी स्थिती आहे भाई ब्लिंकिटची फुल डेची. आता मी पार्ट टाईम पण करून पाहीन. आणि अगर तुम्ही अमरावतीतून पाहत असाल किंवा पूर्ण महाराष्ट्रातून कुठून पण पाहत असाल तर भाई आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.